फांदी. लेखन आणि सादरीकरण मंजिरी कारेकर. मेघना हॉटेलमध्ये शिरली. संध्याकाळच्या वेळेस गर्दी मिळेल म्हणून मुद्दामूनच तिने विवेकला लंच आवरमध्ये बोलावलं होतं. खरं तर आयुष्याचा प्रश्न अर्ध्या पाऊण तासात सोडवण्यासारखा नाहीच, पण समोरच्याकडे वेळच नाही म्हटल्यावर ती तरी काय करणार होती. मॅडम, आपल्यासाठी काय आणू? वेटरने विचारल्यावर तिने मेन्यू कार्ड ओपन केलं. सध्या फक्त एक हॉट चॉकलेट आणा, बाकीची ऑर्डर नंतर देते. वेटर निघून गेला. पुढच्या 5 मिनिटातच त्याने हॉट चॉकलेट आणून ठेवलं. 1:15 वाजला तरी विवेकचा पत्ता नव्हता. एरवी कोणावरही रागवायला चिडवायला ती मागे पुढे पाहत नसे, पण विवेक तिचा वीक पॉईंट होता. तो कसाही वागला तरी ती त्याच्याबाबत रागवत नसे. म्हणजे राग येत नसे असं नाही, पण आलेला राग ती मनातल्या मनात दाबून टाकत असे. ती त्याला घाबरत होती म्हणून नाही, पण आपण काही बोलल्याने तो हर्ट होईल, त्याला वाईट वाटेल आणि मग तो अधिकच अबोला धरेल अशी तिला भीती वाटायची. म्हणून आलेला प्रत्येक राग ती त्या वेळेस गिळून टाकायची. तिच्या बोटांची सारखी चुळबुळ चालली होती. मोबाईलवर लक्ष होतं. सतत भीती वाटत होती की चुकूनही याने म्हणू नये की आज मला भेटायला वेळ नाही, मी येणार नाही. पण अजून तरी त्याचा कोणताही मेसेज किंवा फोन नव्हता. तिला वाटलं एकदा फोन करून विचारावं, पण त्याच्यावरही तो चिडलाच असता. 1:20 झाले तसा तिचा धीर सुटायला लागला. तिने फोन करण्यासाठी म्हणून मोबाईल हातात घेतला, पण तेवढ्यात पायऱ्या चढून येताना तो तिला दिसला. तिला खूप आनंद झाला, इतका की ती उठून उभी राहिली. त्याचा चेहरा मात्र निर्विकार होता. त्याने इथे तिथे पाहिलं. मग तिनेच हात उंचावला तेव्हा तो तिच्या टेबलपाशी आला. विवेक, कसा आहेस? तिने घाईघाईने विचारलं. इथे कशाला बोलावलं होतंस? त्याने थेट प्रश्न केला. अरे कशाला काय? किती दिवस तू भेटला नाहीस, फोन केला नाहीस, साधा मेसेज पण नाही. मला तुझी खूप आठवण येत होती रे, कळवळून ती म्हणाली. मेघना, एकच गोष्ट तुला वारंवार का सांगावी लागते? तुझ्याशी बोलण्यात, तुला मेसेज करण्यात मला काहीही आनंद मिळत नाही. उलट मला त्या सगळ्या गोष्टींचा त्रास होतो. तुला किती वेळा सांगितलंय, मला या नात्यापासून मुक्ती हवी आहे. नाही राहायचंय मला तुझ्याबरोबर. त्याचा आवाज चढला तसं शेजारच्या टेबलावरची माणसं पाहू लागली. तो मग नाईलाजाने शांत झाला. तिच्या डोळ्यात पाणी आलं. वेटरने पुन्हा पुढे येऊन काही ऑर्डर आहे का असं विचारलं. तेव्हा तो रागाने म्हणाला, एक चहा घेऊन ये. हे बघ मेघना, हे असं रागावणं चिडणं मलाही नाही आवडत, पण तूही समजून का घेत नाहीस? कधी कधी काही नात्यांना एक्सपायरी डेट असते, तो म्हणाला. अरे पण विवेक, नातं तोडायला आपल्यात काही भांडण नाही, एकमेकांबद्दल राग नाही, कोणते संशय नाहीत किंवा आपली दुसरीकडे कुठेही मनही जुळलेली नाहीत. मग अशा परिस्थितीत तुला डिवोर्स कशाला हवा आहे? तिने विचारलं. मला वाटतं या प्रश्नाचं उत्तर मी याआधी किमान 10 वेळा तरी दिलेलं असेल. आज पुन्हा देतो आणि शेवटचं देतो. मला या नात्यापासून मुक्ती हवी आहे, कारण मला माझं स्वतंत्रपणे, मोकळेपणाने, मुक्तपणाने जगायचं आहे. मला कोणतीही जबाबदारी नको आहे आता, समजलं? पुन्हा पुन्हा हा प्रश्न विचारायचा नाही मला, रागाने तो म्हणाला. पण कोणत्याही गोष्टी करण्यापासून मी तुला कधी अडवलं आहे का? तू हवं तेव्हा मित्रांबरोबर पार्टीला जातोस, पिकनिक करतोस, ऑफिसच्या ग्रुपबरोबर, सोसायटीच्या ग्रुपबरोबर फिरायला जातोस. मला कधीही घेऊन जात नाहीस, पण मी कधी कोणत्या गोष्टीवर ऑब्जेक्शन घेतलेलं नाही. मग तरीही तुला अजून कसला मोकळेपणा हवा आहे? तिने शांतपणे विचारलं. तू कधी ऑब्जेक्शन घेतलं नाहीस, पण तुझी नाराजी तुझ्या चेहऱ्यावर स्पष्टपणे दिसते. तुझं ते चिडचिडणं, भांडी आदळणं, 4-4 दिवस माझ्याशी अबोला धरणं, या सगळ्या गोष्टी मला त्रास देतात. आणि आता तर काय, बाळ हवंय म्हणून तू मागे लागली आहेस. हे बघ, बाकी लोकांचं मला माहीत नाही, पण मला या सगळ्या जबाबदाऱ्या आता नको आहेत. खरं तर मला लग्नच करायचं नव्हतं. तेव्हाही मी तुला म्हणत होतो की आपण चांगले मित्र राहू, पण तुलाच कमिटमेंट हवी होती ना. तेव्हा तू म्हणाली होतीस, समजा कोणत्याही क्षणी तुला वाटलं की तुला या नात्यापासून मुक्तता हवी आहे, तर मग आपण वेगळे होऊ. आता तू तुझ्या शब्दापासून फिरू नकोस हां. तो म्हणाला. हो म्हटलं होतं मी, पण खरं सांगू,
तुझ्यात मी एवढं अडकत जाईन की मला जगणंही कठीण होऊन जाईल असं मलाही वाटलं नव्हतं रे तेव्हा. तुझ्यात मी खूप गुंतली आहे, भावनिक आणि मानसिकरित्या. मला तुझा खूप आधार वाटतो. आणि आपण किती छान क्षण घालवले होते. लग्न झाल्यानंतर तुला आठवतंय, जेजुरीच्या पायऱ्या चढताना तू मला उचलून घेतलं होतंस. कोल्हापूरला फिरायला गेलो होतो तेव्हा मला खूप थंडी वाजत होती. कुणाचीही पर्वा न करता तू मला तेव्हा अगदी जवळ कुशीत ओढलं होतंस. अंबोलीच्या वॉटरफॉलखाली आपण एकत्र भिजलो होतो. त्या सगळ्या ओल्या गोड गुलाबी आठवणी मी कशा रे विसरू. प्लीज डिवोर्सचा विषय मनातून काढून टाक ना. हे बघ, तू म्हणशील तसं मी करेन. तुला सध्या बाळ नको आहे ना, मग सध्या काही वर्ष मी बाळाचा विषय देखील काढणार नाही. तुला मोकळेपणा हवा आहे ना, मग तू उशिरा आलास किंवा का नाही आलास असं काही विचारणार नाही. मग तर झालं. पण जेव्हा कधी येशील तेव्हा 4 क्षण माझ्याबरोबर राहा. ते आनंदाचे क्षण मला तुझ्याबरोबर जगू दे. तुझ्याशिवाय जगण्याचा मी विचारसुद्धा करत नाही रे. असं म्हणून ती रडू लागली. स्टॉप इट मेघना, काय मूर्खपणा लावलायस. या अशा अटी आणि नियमांवर संसार नाही चालत. दोघांपैकी एकाला किंवा मग दोघांनाही अशाने मन मारून जगावं लागतं. मला बाळ सध्या नको आहे आणि कधीच नको आहे. बाळही नको आहे आणि बाळाची आईसुद्धा नको आहे. समजलं तुला. तुझं ते केअरिंग वागणं मला नकोसं झालं आहे. एवढ्या सिगरेट ओढू नकोस. आजकाल पिण्याचं प्रमाण वाढलं आहे तुझं. अरे कधीतरी दाढी करत जा. रॅश ड्रायव्हिंग करत जाऊ नकोस हां. आत्याच्या लग्नाला, मावशीच्या साठीला तू माझ्याबरोबर असायला हवं. आणि इतर मित्र त्यांच्या गर्लफ्रेंड्सना, बायकांना कसं पिकनिकला नेतात तसं तूही कधीतरी तुमच्या ग्रुपबरोबर पिकनिकला मलाही घेऊन जात जा ना. या सगळ्याच तुझ्या गोष्टींचा मला फार कंटाळा आलेला आहे. या कटकटी वाटतात मला, तो म्हणाला. मग तुला कसं जीवन जगायचं आहे, कसं राहायचं आहे, तिने विचारलं. सकाळपासून रात्रीपर्यंत मीच माझ्या मनाचा राजा असेन असं. सिगारेट ओढताना, बियर पिताना कुणाचे डोळे आपल्यावर रोखून पाहतायत असं मला वाटता कामा नये. आता खूप रात्र झाली आहे. कुणीतरी वाट पाहते आहे याचं त्रांगणं मला माझ्या डोक्यावर नको आहे. कधी कुठल्या मुलीबरोबर मी एखाद वेळेस हॉटेलमध्ये काही खात असेन, कॉफी घेत असेन तर कुणी पाहिल का अशी टांगती तलवार देखील नको आहे. मला सोलो ट्रिप करायची आहे. वाटेल त्या ठिकाणी भटकायचं आहे. मित्रांबरोबर फिरायचं आहे. तेव्हा मागे आपली कुणीतरी वाट पाहत आहे, आपल्या येण्याकडे डोळे लावून पाहत आहे. या असल्या बेड्यांमध्ये मला अडकायचं नाही आहे. कदाचित मी हे सांगितल्यानंतर तू असंही वागायला तयार होशील, पण त्याने ना तू सुखी होणार आणि ना मी. 2-3 वर्ष झाली की तूही मग कंटाळून जाशील आणि मग भांडणं सुरू होतील. काही वर्षानंतर तुलाही वाटेल इतर मुलींसारखं आपल्यालाही बाळ हवं. मग तू माझ्या मागे लागशील. तुझे आई बाबा मला समजवायला येतील आणि ते सगळं मला नको आहे. या सगळ्या गोष्टी घडण्यापेक्षा आत्ताच समजूतदारपणे आपण वेगळं होऊया. भांडण करून वेगळं होण्यापेक्षा सलोख्याने वेगळं झालेलं केव्हाही चांगलं. निदान आयुष्यात पुन्हा कधी भेटलो तर एकमेकांना कसे आहोत एवढं तरी विचारू शकतो ना. डिवोर्स झाल्यानंतर तू कधीही आपल्या राहत्या फ्लॅटवर येऊ शकतेस, भेटू शकतेस मला. आपण चांगल्या गप्पा मारू, पण मित्र म्हणून हां. तो असं म्हणताच ती खवळली. म्हणजे तू ठरवून देखील टाकलंस की हा फ्लॅट सोडून मीच जायचं म्हणून. आणि मी का जायचं. हा फ्लॅट माझाही आहे. माझेसुद्धा पैसे लागलेत या फ्लॅटला. माझे कष्ट आहेत. प्रेमाने कष्टाने हा फ्लॅट मी सजवला आहे. हे माझं घर आहे, माझ्या स्वप्नांचं घर. कसं सोडू मी याला. रडत रडत ती विचारत राहिली. हेच म्हणतोय मी. फ्लॅट देखील तुलाच हवा ना. ठेव, तुलाच ठेव. मी घर सोडून आत्ताही बाहेर राहतोच आहे. तसंच कुठेतरी आसरा घेऊन राहीन. काही फरक पडत नाही, तो रागाने म्हणाला. एकदम नको ना चिडूस. तसं म्हणायचं नव्हतं मला, ती रडकुंडीला येऊन म्हणाली. बरं, पण निदान आता तरी माझं ऐक. दोघांच्याही भल्यासाठी सांगतोय. पुन्हा पुन्हा तोच हट्ट करू नकोस ग. तुझं खरंच माझ्यावर प्रेम असेल ना तर मला या नात्यात अडकवण्यापेक्षा या नात्यातून मला मोकळं कर. कदाचित तेच तू मला दिलेलं सगळ्यात मोठं गिफ्ट असेल. मी हात जोडतो. उपकार कर बाई माझ्यावर. कारण डिवोर्स घेण्यासाठी वकिलांच्या दृष्टीने काही ठोस कारण नसली तरीही एकत्र राहण्यासाठी सुद्धा काही सबळ कारणं नाही आहेत आपल्याकडे. आणि हे आपलंच आपल्याला कळू शकेल. बाहेरून बघणाऱ्याला कदाचित असं वाटत असेल
या दोघांचं किती मस्त चाललंय. दोघेही चांगले सेटल आहेत. राहतं घर आहे. कुणाची कटकट नाही की जबाबदारी नाही. पण आयुष्य जगायला तेवढ्याच गोष्टी पुरेशा नसतात. लोकांना हेवा वाटणाऱ्या नात्याचाच कधी कधी त्या व्यक्तींना त्रास होत असतो आणि हे ज्याचं त्यालाच कळत असतं. लोकांना नाही. दुर्दैवाची गोष्ट अशी आहे की मला तुझा त्रास होतो हे सांगूनही तुला कळत नाही आहे. मी दुःखात राहिलो तरी चालेल, पण तुझ्यासोबत राहिलं पाहिजे, कारण एकत्र राहिल्याने तुला सुख मिळणार आहे. हा स्वार्थी विचार नाही का मेघना? तो असं म्हणताच मग तिच्या पायाखालची जमीन चांगलीच सरकली. खरंच आपण एवढे स्वार्थी आहोत का? आपल्याला आपल्या सुखापुढे विवेकचा त्रास कळत नाही आहे का? नात्यात नेमकं काय बिघडलं, कुणाचं चुकलं, काय चुकलं याचा ताळमेळ कधी बांधताच आला नाही. पण ते आणखीन खराब होण्यापेक्षा आपण इथे थांबलेलंच बरं का? त्या क्षणी तरी तिला तसंच वाटलं. तिने मग डोळे पुसले. बरं ठीक आहे, तुझा आनंद जर याच्यातच असेल तर मी तयार आहे डिवोर्स द्यायला. आपण प्रोसिजरच्या मागे लागू. तिचा बदललेला नूर पाहून त्याला खूप आश्चर्य वाटलं. खात्री करण्यासाठी त्याने पुन्हा एकदा विचारलं, खरं बोलतेस तू? त्याच्या चेहऱ्यावरचा आनंद लपवता येत नव्हता त्याला. खोटं बोलण्यासारखं काय आहे यात? तिने विचारलं. थँक्यू. तुला माहीत नाही आज किती हलकं वाटतंय मला. मोकळं, मुक्त, आनंदी. थँक्यू. मग त्याने घड्याळात पाहिलं. मी निघतो. बिल तू पे करशील का मी करायचं आहे? त्याने विचारलं. मीच करते. मी बोलावलं होतं ना. मग बाय करायला देखील तो थांबला नाही. जसा आला तसा वाऱ्याच्या वेगाने निघून गेला. बिल पे करून ती मात्र बाहेर पडली. पुन्हा ऑफिसमध्ये आली. नातं तोडूया असं म्हणणं सोपं असतं, पण ते तोडणं तेवढं सोपं असतं का? नाही. नात्याचे अनेक पदर एकमेकात गुंतलेले असतात. ते सुटेपर्यंत किती जखमा होतात हे ज्याचं त्याला माहीत. एवढं मोठं दुःख काळजात घेऊन काहीही झालेलं नाही अशा आविर्भावात वागायचं हे सुद्धा सोपं नसतं. ऑफिसमध्ये मैत्रिणींनी विचारलं, कुठे बाहेर गेली होतीस? कसलं टेन्शन आहे का गं? पण काहीच नाही असं म्हणत ती काम करत राहिली. कधी कधी आपलं दुःख कुणाला सांगता येत नाही, कारण समोरचा आपल्याला लगेच जज करतो. त्यावेळेस आपल्याला कुणी सल्ला देणारा नको असतो. हवं असतो तो आपला ऐकून घेणारं, आपल्याबरोबर राहणारं, आपलं दुःख समजणारा. पण तिथे असं कुणीच नव्हतं. संध्याकाळी ती शांतपणे घरी आली. आल्या आल्या हॉलमध्ये समोरच लावलेल्या त्या दोघांचा फोटो पाहून तिला आपले अश्रू आवरता आले नाही. विवेकला एवढं कसं काय डिटॅच होता येतं? आपणच सगळ्या आठवणींना, भूतकाळाला, विवेकला सुद्धा किती अटॅच आहोत. त्याच्यासारखं आपल्याला काही गोष्टी का सोडता येत नाहीत? विवेकने कधी एकेकाळी आपल्यावर प्रेम केलं होतं, पण मग आत्ताच त्याला हे नातं नकोसं का वाटतंय? आपल्या बंधनापेक्षा त्याला त्याचं फ्रीडम जास्त महत्त्वाचं वाटू लागलं आहे म्हणून? माणसाच्या आयुष्यात अशी ही फेज येऊ शकते का? बाल्कनीत लावलेल्या अंडाकृती झोपाळ्यात ती बसली. हे नातं आपण संपवायचा निर्णय तर घेतला, पण पुढे काय करायचं? हा फ्लॅट जसा माझा आहे तसा तो विवेकचाही आहे. आम्ही दोघांनी मिळून हा फ्लॅट घेतला होता. हा विकायला मन धजतही नाही आणि विवेकशिवाय इथे राहण्यात अर्थही नाही. डिवोर्स घेऊन आईबाबांकडे जाणं कुठेतरी मनाला पटत नाही. दादा वहिनीचा स्वतःचा संसार आहे. त्यांचं लहान बाळ आहे. आपल्या जाण्याने ते सुद्धा डिस्टर्ब होणार. आणि आयुष्याचं पुढे काय? आपण एकटं कसं राहायचं? आपल्याला खरं तर संसार करायचा होता. आपल्या पार्टनरची सोबत हवी होती. आयुष्यातले छोटे छोटे क्षण जगायचे होते. त्याच्याबरोबर फिरायला जायचं होतं, देवळात जायचं होतं. संध्याकाळी एकत्र घरच्या घरी कॅन्डल लाईट डिनरसुद्धा करायचं होतं. कधी रात्री विकेंडला एखादा मूवीसुद्धा पाहायचा होता. नातेवाईकांकडे नवरा बायको म्हणून अभिमानाने मिरवायचं होतं. हे कोणतेच क्षण आपल्या वाटेला आले नाहीत. बेल वाजली तेव्हा तिने आधी घड्याळ पाहिलं. संध्याकाळचे 7 वाजले होते. अशा वेळेस घरी कोणी येत नाही. कोण आलं असेल या विचाराने तिने दरवाजा उघडला तर समोर आईबाबा होते. आईबाबांना पाहून खरं तर तिला एकदम भरून आलं. आईबाबा या ना, आत या. ते दोघेही आले, बसले. तिने पाणी दिलं. चहा घेणार की कॉफी? नाहीतर जेवणच करते, तिने विचारलं. दुःख लपवायला ती भरभर बोलत होती, पण तिच्या मनात भलतेच विचार चाललेले आहेत.
हे आईबाबांना लक्षात आलं. मेघना, तू आधी बस खाली. आम्हाला काही नको. आम्ही फक्त तुझी चौकशी करायला आलेलो आहोत, आई म्हणाली. मग तिला एकदम रडू कोसळलं. आपल्या मनातलं आईबाबांना कसं बुवा कळतं? आपल्या मनाच्या तारा आईबाबांशी जोडलेल्या असतात का? बाबांनी तिला मायेने जवळ घेतलं. तिला थोपटत म्हणाले, बेटा, आजही विवेकला भेटून आलीस ना? आजही निर्णय झाला नाहीच ना? अगं, निर्णय अडकवायचे नसतात असे. अडकलेला निर्णय हा काट्यासारखा असतो. तो काढताना कितीही वेदना झाल्या तरी तो तसाच ठेवता येत नाही ग. काढावा लागतो. तू काय ठरवलंयस राजा? किती दिवस हे नातं असंच ठेवणार आहेस? हे बघ, आम्हाला कुणालाही दोष द्यायचा नाही, विवेकलाही नाही. दोष देऊन परिस्थिती बदलणार नाही. त्याच्या वागण्यात सुधारणा होणार नाही. खरं तर लग्नाच्या वेळेसुद्धा मी सांगितलं होतं की विवेक मला तेवढा जबाबदार वाटत नाही. त्याचे आईबाबासुद्धा आता हात झटकून मोकळे झाले. त्या दोघांनी लव्ह मॅरेज केलं, आता त्यांनी त्यांचं पाहून घ्यावं असं म्हणाले ते. त्यांना त्यांच्या मुलाची जबाबदारी झटकता येत असेल, पण आमच्याच्याने तसं होणार नाही. हे बघ बेटा, जे झालं ते झालं. विवेकला तुझ्याबरोबर राहायचं नाही याची कारणं काय आहेत आम्हाला नाही माहीत. कारण जाणून घेऊन परिस्थिती बदलणार नाही हेही कळतंय आम्हाला. तेव्हा असं झुरत राहण्यापेक्षा तू वेगळी हो. तू काही आम्हाला जड नाहीस. तुझा हा बाप जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत तो तुझी कधीच साथ सोडणार नाही बेटा. बाबा असं म्हणताच त्यांना बिलगून ती रडू लागली. आईने सुद्धा काळजीने थोपटलं. नको काळजी करूस, सगळं होईल ठीक. डोळे पुसत मग तिने तिचा निर्णय सांगितला. बाबा, आज विवेकला भेटले होते. हे नातं रिवाईव्ह व्हायची आता काहीच शक्यता दिसत नाही. त्यामुळे मीही ठरवलंय त्याला डिवोर्स देऊन टाकायचा. ठीक म्हणालीस. बाबांना थोडा आनंदच वाटला. उगीच असं झुरत राहण्यापेक्षा एकदा काय तो सोक्षमोक्ष लावून टाकू. अगदी बरोबर निर्णय घेतलास तू. बरं, मग तुला आपले पेठे काका माहिती आहेत ना? वकील आहेत ते. मागे मी तुझ्याविषयी त्यांच्याकडे बोललो होतो. तसे ते म्हणाले होते, आधी दोघांना एकदा काउन्सिलिंगसाठी माझ्याकडे पाठवून द्या. पण त्यानंतर तो विषय निघालाच नाही. पण आत्ता मी त्यांच्याशी बोलून घेतो हं. असं म्हणत बाबांनी पेठे काकांना फोन लावला. सविस्तर पुन्हा एकदा सगळी गोष्ट सांगितली. पेठे काकांनी दोघांनाही काउन्सिलिंगला बोलावलं. पेठे काकांशी बोलल्यानंतर बाबांच्या डोक्यावरचा बराचसा भार हलका झाला होता. निदान आता अशा अडकलेल्या नात्यातून मेघना बाहेर पडू शकणार होती. त्याचं त्यांना बरं वाटत होतं. बरं बेटा, तू आता इथेच थांबणार आहेस की आमच्याबरोबर येतेस? आईने विचारलं. नको, इथेच थांबेन. इथून ऑफिसला जायला बरं पडतं ना. थोडी आवराआवर करीन आणि काउन्सिलिंग झाल्यावरच येईन तिथे, खूप कष्टाने मेघना म्हणाली. आईबाबांनी मग तिला फोर्स केला नाही. तिचा वेळ तिला घेऊ दिला. बरं, काळजी घे. काहीही वाटलं तर सरळ तिथे निघून यायचं किंवा आम्हाला बोलवायचं असं म्हणत दोघेही बाहेर पडले. त्या रात्री मेघनाला झोप आली नाही. पण रात्री तिने विवेकला मेसेज मात्र केला. वकील मिळाले आहेत. त्यांनी काउन्सिलिंगला बोलावलं आहे. पुढच्या क्षणात त्याचा मेसेज आला देखील. वाव, छान, गो अहेड. नातं तुटतंय याचं याला छान वाटतंय. तिला आश्चर्य वाटलं. याच व्यक्तीवर आपण कधी एकेकाळी प्रेम केलं होतं का? तो जबाबदार नाही, त्याला कोणतीही रिस्पॉन्सिबिलिटी आवडत नाही हे आपल्यालाही माहीत होतं. पण त्याच्या दिसण्याची, वागण्याची, बोलण्याची आपल्याला इतकी भुरळ पडली होती की त्याच्या वाटेची रिस्पॉन्सिबिलिटी देखील आपणच घेत होतो. पण आता त्याला नात्याची सुद्धा रिस्पॉन्सिबिलिटी नको आहे. आणि मग तसं आहे म्हटल्यानंतर ते नातं टिकवणं शक्यच नाही, कारण त्यालाच ते टिकवायचं नाही. शुक्रवारी 6 वाजता पेठे काकांनी त्यांच्या ऑफिसमध्ये बोलावलं होतं. विवेक अगदी वेळेवर पोहोचला होता. पण नेमका त्याच दिवशी ऑफिसमध्ये मेघनाला उशीर झाला. पेठे काकांनी विवेकला ओळखलं. लग्नाला ते आले होते. अरे विवेक, बस बस. मेघना अजून आलेली नाही, पण तिने मेसेज मात्र केला होता की तिला यायला थोडा लेट होईल. हरकत नाही, तोपर्यंत आपण बोलून घेऊ. पेठे काका म्हणाले. तसा तो चिडला. लेट होईल? हिला कोणत्या गोष्टीचं गांभीर्य नाही आहे का? माझ्याकडे अर्ध्या तासापेक्षा जास्त वेळ नाही. मलासुद्धा माझ्या एका मित्राच्या पार्टीला जायचं आहे. रागाने तो म्हणाला. तुला सगळ्या गोष्टींची एवढी घाई का रे बेटा? राग मानू नकोस. तुझ्या बापाच्या वयाचा आहे म्हणून सांगतो. लग्नाची घाई केलीस, डिवोर्सची घाई केलीस
आतासुद्धा निघायची घाई. घाईघाईने निर्णय उरकले जातात, पण घाईने घेतलेला एखादा निर्णय आयुष्यभराचा पश्चाताप मात्र देऊन जातो हां. पेठेकाका असं म्हणताच त्याचा इगो जाम हर्ट झाला. हे पहा, मी इथे कुणाचंही लेक्चर ऐकायला आलेलो नाही. डिवोर्स संबंधी काही प्रोसिजर असेल तर सांगा, ती करतो आणि मी निघतो. तो रागाने म्हणाला. हो, डिवोर्स संबंधी पहिली प्रोसिजर हीच असते की डिवोर्स घेण्यापासून जोडप्याला परावृत्त करायचं असतं. त्यांच्या नात्याला एक चान्स देण्यासाठी त्यांना सांगायचं असतं. त्यांना काउन्सिलिंग करून समजावून हे नातं तुम्हाला टिकवता येईल का याबद्दलची शक्यता दाखवायची असते. हे बघ बेटा, मेघनाला मी लहानपणापासून ओळखतो. खूप समजूतदार चांगली मुलगी आहे ती. संसारासाठी योग्य आहे. आणि संसार म्हटलं की छोट्या मोठ्या कुरबुरी गोष्टी होतात, गोष्टी बिनसतात, भांडणं होतात. पण लगेच असा टोकाचा निर्णय नसतो घ्यायचा रे. मला सांग, तुला नेमकं डिवोर्स कशासाठी हवा आहे? पेठे काका म्हणाले. मिस्टर पेठे, मेघना चांगली आहे, या बाबतीत काही दुमत नाही. पण प्रत्येक चांगल्या व्यक्तीशी आपलं जुळलंच पाहिजे असं नाही ना. आमचं एकमेकांवर प्रेम होतं, पण मला आता असं वाटतं की आमच्या नात्यात ती अटॅचमेंट आता राहिलेली नाही. हे नातं म्हणजे मला जोखड वाटतं. जबाबदारी नकोशी वाटते. असं वाटतं मोकळं राहावं, मुक्त राहावं. संसाराची कटकट नको. मला या माझ्या नात्यापासून मुक्ती हवी आहे. आधीच सांगतो, माझं बाहेर कुठेही अफेअर नाही. मुळात अफेअर करण्या एवढीसुद्धा कमिटमेंट सध्या मला नको आहे. बस मला एकटं राहायचं आहे. एकटा जीव सदाशिव. मजा करायची आहे, सोलो ट्रिप करायची आहे, कुणाची बंधनं नको. तो बोलत होता. पेठे काका मग मंद मंद हसले. अरे भेड्या, बंध आणि बंधन आहे म्हणून आयुष्य आहे, प्रगती आहे, संयम आहे, शिस्त आहे आणि जगणं आहे. नदीला बंधाऱ्याचे बंधन नसेल तर ती वाट मिळेल तिकडे वाहत जाते. फुलाला तारेचं कुंपण नसेल तर रोपटं हवं तसं फोफावत जातं. आपल्या आयुष्याचं आणि मनाचंही तसंच आहे. नात्याचं बंधन हवंच रे. माझंच सांगतो, माझ्या बायकोवर माझं अतिशय प्रेम होतं. ती होती तेव्हा एवढं जाणवलं नाही, पण गेल्या वर्षी ती गेली आणि आयुष्यात एकदम पोकळी निर्माण झाली. माझ्या आयुष्यातला जगण्याचा हेतूच जणू निघून गेल्यासारखं वाटतंय मला. कधी कधी जेव्हा गोष्टी आपल्याबरोबर असतात, आपल्यासाठी असतात, आपल्याकडे असतात, तेव्हा आपल्याला त्यांची खरी किंमत कळत नाही. पण ती वस्तू आपल्या हातातून निसटली की मात्र मनाला लागणारी चुटपूट फार मोठी असते. याचा तू कधी विचार केला आहेस का? पेठे वकिलांनी विचारलं. हो केलाय. कारण जेव्हा जेव्हा मी या नात्यातून मोकळा झालेलो आहे, असा विचार केलेला आहे, तेव्हा तेव्हा मला बरंच वाटलेलं आहे. प्लीज तुम्ही मला कन्व्हिन्स करायचा प्रयत्न नका हो करू. मला तुमचा अनादर नाही करायचा. माझा निर्णय झालेला आहे. तो असं म्हणताच मग पेठे काकांचा सुद्धा नाईलाज झाला. ठीक आहे, मग मी एकदा मेघनाशी पण बोलून घेईन. विवेकने मग घड्याळ पाहिलं. हे पहा, मला आता उशीर होतोय, मी निघू का? त्याने विचारलं. बरं, निघ तू. तुमचा निर्णय झालेलाच आहे, तर मग त्याच पद्धतीने प्रोसिजर करूया, पेठे वकील म्हणाले. थँक्यू असं म्हणत तो उठला. तेवढ्यात कुणीतरी आत आलं. अरे चिन्मय, उशीर झाला आज यायला? पेठे वकिलांनी विचारलं. हो सर, ती शर्माची केस होती ना, तिथेच गेलो होतो, चिन्मय म्हणाला. बरं, हे मिस्टर विवेक यांना आणि यांच्या पत्नीला विभक्त व्हायचं आहे. त्यांच्याशी मी बोलून घेतलं आहे. बाकी सगळे डॉक्युमेंट्स यांच्या पत्नीशी बोलून तू तयार करून घे. पेठे वकिलांनी त्यांच्या असिस्टंट लॉयरला सगळी कामं समजावून सांगितली. ठीक आहे विवेक, तू येऊ शकतोस आता. काहीही असेल तर माझ्या ऑफिसमधून फोन येईलच, पेठे वकील म्हणाले. दोघांनाही थँक्यू म्हणत विवेक बाहेर पडला. त्याची गाडी गेटच्या बाहेर पडायला आणि मेघनाची गाडी आत यायला एकच वेळ झाली. तिने पाहिलं. काच खाली करून तिने हाकसुद्धा मारली, पण तोपर्यंत त्याने तिच्याकडे न पाहिल्यासारखं केलं आणि निघून गेला. तिला वाईट वाटलं. काम आटपून घाईघाईने त्याला निदान पाहता यावं म्हणून ती एवढी फास्ट ड्राईव्ह करून आली होती, पण त्याची तर भेट होऊ शकली नाही. पायऱ्या चढून ती वर आली. पेठे काका तिचीच वाट पाहत होते. पेठे वकिलांच्या ऑफिसच्या बाहेर पडल्यापासून ते डिवोर्स मिळेपर्यंत विवेक खूप आनंदात होता. आता त्याला टोकणारं कुणी नव्हतं. मोबाईलवर 5-15 मिस कॉल दिसत नव्हते की कधी येणारेस घरी, किती वाजले बघ.
अरे निघ लवकर, असे मेसेजेससुद्धा नव्हते. वाढदिवस विसरलास ना? आणि ॲनिव्हर्सरी पण विसरलास? आता मी तुझ्याशी बोलणारच नाही, अशी धमकीसुद्धा मिळत नव्हती. बाहेरचं खाऊन येतोस म्हणून घरच्या जेवणाची टेस्ट लागत नाही तुला. घरचं जेवण मिळायचं बंद झालं ना की मग त्याची किंमत कळेल तुला, अशी भुणभुणसुद्धा मागे नव्हती. किती रे तू गबाळा, स्वतःचे कपडे इस्त्रीला द्यावेत एवढंसुद्धा तुला कळत नाही. ते सुद्धा मीच पाहायचं का? अरे दाढी किती वाढली आहे, जा आधी शेविंग करून ये, त्याशिवाय चहाचा एक घोटसुद्धा मिळणार नाही, अशी दादागिरी करणार आता कुणी नव्हतं. बस, तो त्याच्या आयुष्याचा मालक झाला होता. सकाळी कितीही वाजता उठायचं, मग चहा ऑर्डर करायचा, त्याबरोबर आवडतं मिसळपाव, इडली चटणी काहीतरी मागवायचं. मग ऑफिसमध्ये मित्रांबरोबर कॅन्टीनमध्ये लंच करायचं, संध्याकाळी काहीतरी जेवूनच परत यायचं. दर विकेंडला ओली पार्टी असायची. आठवडाभर ॲश ट्रे सिगारेटच्या थोटकांनी भरला असेल तरी त्याचं लक्ष नसायचं. आपल्या कल्पनेपेक्षा डिवोर्स किती सहज झाला नाही. मला वाटलेलं मेघना खूप त्रास देईल आणि तिचे ते आई बाबा पोटगी मागायला तिला भाग पाडतील की काय, पण नाही, सगळं फुकटात निघालं. आता फक्त फ्लॅटचा काय तो प्रश्न राहिला आहे. खूप आधीच फ्लॅट आपण तिच्या नावावर करून दिला ती चुकीच झाली आपली, पण आपलाही अर्धा वाटा आहे त्यात. इतक्या सहजासहजी ती फ्लॅट सोडेल असं वाटत नाही. डिवोर्स घेताना किती रडली, तेव्हा भावनेच्या भरात बोलून गेली होती ती, कधीही आठवण आली तर येत जा, काही दिवस तरी मी फ्लॅटवरच असणार आहे. पण मला कशाला तिची आठवण येईल? ए बाई मेघना, तुझी नाही पण फ्लॅटची मात्र सारखी आठवण येऊ लागली आहे मला. डिवोर्स चटकन मिळावा म्हणून फ्लॅटचं आमिष तुला दाखवलं खरं, पण आता असं वाटतंय खूप मोठा लॉस झाला त्यात. तिला एकदा फोन करून विचारावं का? बरं दिसेल का? का नाही, व्यवहार आहे तो. फ्लॅटचे अर्धे पैसे मीही भरले आहेत, मग तिला एकटीला मी का द्यावा तो फ्लॅट? निम्मे पैसे तरी तिने आपल्याला द्यायलाच हवेत. करावा का फोन? लगेच नको, नाहीतर तिचे आईवडील म्हणतील डिवोर्स घेतला तो घेतला आणि आता फ्लॅटही मागतोय. तिला सावरायला थोडा वेळ देऊया आपण. मोबाईलवर अभिजितचा फोन आला तेव्हा त्याचे विचार तुटले. विक्या, या फ्रायडेला गोव्याला येणार का रे? त्याने विचारलं. ऑफकोर्स येणार, हा काय प्रश्न झाला? अहो जिथे तुम्ही तिथे आम्ही, हसत हसत विवेक म्हणाला. शुक्रवारची आतुरतेने वाट पाहू लागला. अभिजित, सौरभ, डॅनी तिघे येणार होते. अभिजित धमाल करत चौघे गोव्याला पोहोचले. अभिजितने हॉटेल बुक केलं होतं. 2 रूम्स बुक केल्या होत्या. पोहोचल्या आधी त्यांनी जेवणावर ताव मारून घेतला, त्यानंतर पाण्यात डुंबले. संध्याकाळ मात्र रूमवरच त्यांनी बिअर मागवली. डॅनीने चौघांसाठी ग्लास भरले. तेवढ्यात सौरभ म्हणाला, डॅनी मला नको हां, मी नाही घेणार, माझ्यासाठी कोल्ड्रिंक मागवलं आहे मी. अरे हो यार, तुझा वेडेपण अजून चालूच आहे नाही का? डॅनीने विचारलं. का रे, तू का नाही घेणार? विवेकने आश्चर्याने विचारलं. तेवढ्यात अभिजित म्हणाला, अरे या सौरभने त्याच्या बायकोला वचन दिले आहे की यापुढे तो कधीही दारूच्या थेंबाला स्पर्श करणार नाही म्हणून. अगदी पत्नीव्रत आहे तो, असं म्हणत अभिजित आणि डॅनी एकमेकांना टाळ्या देऊन हसू लागले. हे बघा, तुम्ही अशीच मस्करी करणार असाल तर यानंतर मी तुमच्याबरोबर कुठेही पिकनिकला सुद्धा येणार नाही, सौरभ रागाने म्हणाला. जा रे जा, आता तुला आमच्यापेक्षा बायको महत्त्वाची झाली नाही का? डॅनीने आणखीन चिथावलं. तसं तो म्हणाला, तसं नाही यार, पण खरं सांगू, ती होती म्हणून मी वाचलो. मागे कावीळ झाली होती, त्यात मी एकदा बिअर घेतली, खूप सिरियस झालो होतो. डॉक्टरांनी तर आशाच सोडली होती, पण तिने मात्र कोणतीही आशा सोडली नाही. तिने व्रतवैकल्य केले, गावठी उपचार केले, काय काय केलं आणि मला मरणाच्या दारातून बाहेर काढलं रे. ते सगळं कसं विसरू? मैत्री महत्त्वाची होती म्हणून तुमच्याबरोबर आलो, पण यार प्लीज प्यायला मात्र फोर्स करू नका तुम्ही. कारण जेव्हा अशी अटीतटीची वेळ येईल ना, की मित्र की बायको, त्यावेळेस मी माझ्या बायकोच्या बाजूनेच असेल. तो असं म्हणताच अभिजितने त्याच्या खांद्यावर हात ठेवला. बरोबर आहे रे, तुझंही म्हणणं खरं आहे यार, आपण पुरुष बावळट असतो. आपल्या बायका आपल्यासाठी काय काय करतात ते आपल्याला कधी समजत नाही. आपल्याला वाटतं त्या किती कटकट करतात, पण त्या जे काही करतात ना आपल्या भल्यासाठी करतात रे.
आता तू बोलल्यानंतर मलाही ही बियर घ्यावी का घेऊ नये असंच वाटू लागलं आहे. कारण कालच माझी बायको भांडून माहेरी गेली आहे. अभिजित असं म्हणताच मग डॅनी पण म्हणाला, हो ना यार, माझी एंजल पण खूप चांगली आहे रे. ती म्हणते, डॅनी एन्जॉय बट कीप द लिमिट्स. तिने मला कधी अडवलं नाही. मी मात्र तिला नेहमी हर्ट करतो. तिच्या चेहऱ्यावर दिसतं ते, पण ती बिचारी कधी बोलून दाखवत नाही रे. खूप साधी आहे ती. यार, मी पण आता खूप इमोशनल व्हायला लागलो आहे. मी माझ्या एंजलला फोन करून आलो हां. असं म्हणत त्याने उचललेला ग्लास खाली ठेवला आणि फोन घेऊन एंजलला फोन करायला गेला. अभिजितने मात्र 2 घोट बिअरचे घेतले. त्याचं पाहून विवेकने सुद्धा घेतले. सौरभने मात्र कोल्ड्रिंकच घेतलं. डॅनी आला तो हसत हसत आला. काय रे, जोक बिक सांगितलं की काय एंजल वहिनींनी? अभिजितने विचारलं. नाही यार, खूप गोड आहे ती. मी इमोशनल झालो तेव्हा मला म्हणाली, ए डॅनी, उगीच ओव्हर ॲक्टिंग नको. ओव्हर ॲक्टिंगचे 20 रुपये कापेन नाही तर, असं म्हणाली. आणि अजून काय म्हणाली माहिती आहे का? आता गोव्याला गेलाच आहेस तर घे, पण लिमिटमध्ये घे. नंतर मात्र कमी कर. अभि, आजच्या ट्रीपमधली ही शेवटची बियर हा. यानंतर मी तरी नाही घेणार बाबा. अरे बाबा, वाईफ है तो लाईफ है. दुसऱ्या दिवशी अभिजितने बायकोसाठी गोव्याहून काजूची चॉकलेट्स घेतली. त्याचा फोटो सेंड करत तिला सॉरी म्हटलं. ही गोव्याची ट्रीप जरा वेगळीच ठरली. आज पहिल्यांदाच मजेपेक्षा जास्त सगळ्यांना रिअलायझेशन झालं होतं. निघताना अभिजित एक गोष्ट बोलला. विवेक, राग मानू नकोस मित्रा, पण मला वाटतं डिवोर्स घ्यायला तू थोडी घाई केलीस. चुका होतात सगळ्यांकडून रे, पण त्या सुधारता येतील अशा चुका करायच्या असतात. बघ, शक्य असेल ना तर वहिनींबरोबर पुन्हा एकदा पॅचअप करून टाक. त्या खूप चांगल्या आहेत रे, तुझ्यावर खूप प्रेम करतात. मागे आम्ही घरी आलो होतो ना, तेव्हा तुझ्याबद्दल किती भरभरून बोलत होत्या. मला वाटतं त्या तुला माफ करून टाकतील. आणि लोकांची पर्वा नको करूस. एकदा वहिनींना सॉरी म्हण आणि नातं पुन्हा रिस्टार्ट कर. मी तुझ्याबरोबर आहे. ते ऐकून विवेकला आता भयंकर पश्चाताप होऊ लागला होता. मित्रांचं बोलणं ऐकून त्याला रिअलायझेशन झालं होतं. त्याला आता मेघनाची आठवण येऊ लागली होती. दुसऱ्या दिवशी बॉसच्या केबिनमधून विवेक जेव्हा बाहेर आला तेव्हा फार चिंतेत होता. मिस्टर विवेक, तुम्ही दिलेला डेटा फार चुकीचा आहे. अलीकडे तुमचं कामात लक्ष नसतं. दिलेली कामं वेळेवर पूर्ण करत नाहीत तुम्ही. पूर्ण केलीच तर त्यात असंख्य चुका असतात. हे पहा, तुम्हाला एकदम कामावरून कमी करण्यात येणार नाही, पण तुमच्यासाठी हा इशारा म्हणजे धोक्याची घंटी आहे, एवढं लक्षात ठेवा. खरमरीत शब्दांनी साहेबांनी त्यांना ऐकवलं होतं. तेही खरंच आहे. अलीकडे आपलं कामात लक्ष असत नाही. दिवस कसा सुरू होतो, कसा संपतो हे सुद्धा कळत नाही आपल्याला. मजा मजा आणि फक्त मजा. आयुष्याला शिस्त नाही, बंधन नाही. एकेकाळी आपला काय रुबाब होता आणि आता आपण कुठे भरकटत चाललेलो आहे. त्याला पेठे वकिलांचं वाक्य आठवलं. आयुष्यात बंधन आणि बंध हवे, नाहीतर आयुष्य भरकटत जातं. आपल्या आयुष्यातले बंध आणि बंधन आपण स्वतःच्या हाताने तोडून टाकले. बिचाऱ्या मेघनाला किती त्रास दिला. नको नको ते बोललो, पण खरं तर या क्षणी कळतंय, तीच खरी आपली सपोर्ट सिस्टम होती. आपल्या आयुष्यातली लक्ष्मी होती. ती गेल्यापासून आपल्या आयुष्यातला चाम निघून गेलाय रे. एखादी वस्तू किंवा व्यक्ती आपल्याकडे असते तोपर्यंत त्याची किंमत कळत नाही. ती गेल्यानंतर मात्र आयुष्यात पोकळी जाणवते. तीच पोकळी त्याला आता जाणवू लागली होती. तो बाहेर आला आणि त्याचं मोबाईलकडे लक्ष गेलं. त्याला आश्चर्य वाटलं. आश्चर्यापेक्षा जास्त आनंद झाला. मोबाईलवर मेघनाचा मिस्ड कॉल होता. तिने एवढ्या दिवसानंतर, म्हणजे डिवोर्सनंतर पहिल्यांदाच आपल्याला फोन केला होता. तिला आपल्याशी बोलायचं आहे. तो परत फोन लावणार तेवढ्यात तिचा मेसेज आला. हाय विवेक, तू आनंदात असशील, खात्री आहे मला. तसाच राहा. डिवोर्स झाल्यानंतर आपलं तसं बोलणं झालं नाही. तुझ्या मनाचा मोठेपणा की तू फ्लॅटबद्दलसुद्धा काही विचारलं नाहीस. अरे, फ्लॅट जरी माझ्या नावावर असला तरी त्यात तू बरोबरीचा भागीदार आहेस, हे मी कधीच विसरले नाही. फ्लॅटच्या संदर्भात मला तुझ्याशी महत्त्वाचं बोलायचं आहे. आज संध्याकाळी 7:30 वाजता फ्लॅटवर येऊ शकशील? ते वाचून त्याला खूप आनंद झाला. त्याने पटकन मेसेज टाईप करून दिला, येस डिअर. तो संध्याकाळची वाट पाहू लागला. भाड्याच्या घरात राहून एवी तेवी त्याला कंटाळा आला होता. तो घरी गेला.
बऱ्याच दिवसांनी त्याने आज शेविंग केलं, स्वच्छ आंघोळ केली. मेघनाने दिलेलं गिफ्ट दिलेलं टी शर्टच त्याने घातलं. हलकासा परफ्यूम मारला. आता मेघना म्हणणार नाही, "का हे किती गबाळासारखा राहतोस म्हणून." "सॉरी ग मेघना, तुला खूप त्रास दिला. आधी तुझ्यावर प्रेम केलं, घाईघाईने लग्न केलं. तेवढंच नाही, डिवोर्स पण घाईघाईनेच घेतला. माझ्या आयुष्यातला सगळ्यात मोठा चुकीचा निर्णय तोच होता. अगदी शेवटच्या क्षणापर्यंत तू सांगत होतीस की आपण थांबूया, नात्याला पुन्हा एक चान्स देऊया. पण माझीच मस्ती मला नडली. मला स्वातंत्र्य हवं होतं, पण मला मिळालेलं स्वातंत्र्य स्वातंत्र्य नाही, स्वैराचार आहे, हे मात्र मला आता कळतंय. खरंच सांगतोय मेघना, यावेळेस खूप पश्चाताप झालाय. नातं तोडल्याचा, बंध आणि बंधन तोडल्याचा. मला हे नातं पुन्हा जोडायचंय. आज पहिल्यांदा वाटतंय मला फ्लॅट नको, फक्त तू हवी आहेस. तुझं चिडणं, रागावणं, माझ्यावर दादागिरी करणं, प्रेमाने समजावणं, कधी ओरडणं, कधी अबोला धरणं, सगळं माझ्या हक्काचं. मला हवंय ते, मी मिस करतोय ते. आपण खरंच या नात्याला पुन्हा रिस्टार्ट करूया. लोक काय म्हणतील ह्याची पर्वा करू नकोस. मला फक्त एक चान्स दे, एक. आयुष्यात तक्रार करायची एवढी देखील संधी मी तुला देणार नाही. ज्या ज्या गोष्टी तुला हव्या होत्या पण मी दिल्या नाहीत, केल्या नाहीत, त्या सगळ्या मला तुझ्यासाठी करायच्या आहेत. तुझ्या हक्काचं, वाटेचं प्रेम तुला द्यायचं आहे. तुला आता मी फुलासारखं जपणार आहे. तुझ्यावर प्रेमाचा वर्षाव करणार आहे. पण प्लीज एकदा मला माफ कर. असं म्हणत त्याने डोळे मिटले. हे सगळं आज तिच्यासमोर बोलायचं होतं. आज गाडी न घेता मुद्दाम तो बाईकवर गेला. मेघनाला घेऊन आज बाईकवर एक राऊंड मारायची होती. मेघनाला गाडीपेक्षा बाईक जास्त आवडते, माहीत होतं त्याला. तो निघाला. वाटेत तिला आवडतात तशी फुलंही घेतली. तब्बल 6-8 महिन्यांनी तो फ्लॅटवर येत होता. नावाबाहेरची नेमप्लेट अजूनही तशीच होती. मेघनाने अजूनही सगळ्या आठवणी तशाच जपून ठेवल्या आहेत. त्याने नेमप्लेटवरून हात फिरवला आणि मगच बेल वाजवली. मेघनाने हसत मुखाने दरवाजा उघडला. तिचा हसरा चेहरा पाहून त्यालाही आनंद झाला. फुलांपेक्षा सुद्धा जास्त टवटवीत तिचा चेहरा दिसत होता. "वेलकम," ती म्हणाली. "कशी आहेस?" त्याने विचारलं. "कशी दिसतेय?" तिने प्रतिप्रश्न केला. "छान, अगदी टवटवीत दिसतेय." ती हसली. "बस हां, मी पाणी आणते." असं म्हणत तिने काचेच्या ग्लासमधून पाणी बाहेर आणून ठेवलं. तो पुन्हा एकदा हसला तशी तीही त्याच्या समोर जाऊन बसली. "सॉरी हां, चहा कॉफी विचारत नाही, कारण सगळी भांडी पॅक करून ठेवली आहेत." असं म्हणताच त्याला आश्चर्य वाटलं. "पॅक करून ठेवली आहेत? का गं? घर रिनोव्हेशनला वगैरे काढलेस की काय?" हसत हसत त्याने विचारलं. "नाही रे, घर सोडतीये." हलक्या आवाजात ती म्हणाली तसा तो दचकला. "काय?" त्याने विचारलं. त्याला वाईट वाटलं. ही वेळ आपल्यामुळेच आली ना. आपण ही चुकी सुधारायला हवी. "वेड्यासारखं काय बोलतेयस? हे घर तुझं आहे आणि तू हे घर सोडून कुठे चाललीस?" त्याने विचारलं. "अरे तेच सांगायला बोलावलं होतं ना तुला. विवेक, हा नुसता फ्लॅट नव्हता. या घराच्या अनेक आठवणी माझ्या मनात होत्या. माझा स्वभाव हा असा इमोशनल आहे. मी पटकन अटॅच होऊन जाते. वस्तू किंवा व्यक्ती दोघांनाही. आणि मग त्या अटॅचमेंटपासून स्वतःला तोडायला फार त्रास होतो. आपला डिवोर्स झाला ना, तेव्हाही असंच झालं होतं. पण मग सावरलं. स्वतःच स्वतःला सावरलं. असं वाटलेलं आपल्याच व्यक्तित्वाचे असंख्य तुकडे 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 होऊन पडले आहेत. सगळीकडे ते विखुरलेले आहेत. आठवणींचे, भावनांचे हे असंख्य तुकडे आता कधीच जोडले जाणार नाहीत. ज्या फांदीवर माझं अख्खं आयुष्य विसावलं होतं, तीच फांदी सोडायला नशीब जणू भाग पाडत होतं. आपलं नातं म्हणजे ती फांदीच होती. मला वाटत होतं की जशी मला त्या नात्याची गरज आहे, तशी आपल्या नात्याला सुद्धा माझी गरज आहे. पण ज्या क्षणी कळलं फांदीची गरज पक्षाला असते, फांदीला पक्षाची नाही, त्या क्षणी मग मन घट्ट केलं. फांदी सोडायचा निर्णय माझा मीच घेतला, म्हणजे घ्यावा लागला. कारण माझं हे नातं आणि प्रेम एकतर्फी होतं. तुझ्या बाजूने मात्र कोरडेपणा होता. तुला ते नातं नको होतं. त्या नात्याचा तुला त्रास होत होता. मला कळतही होतं. नातं तोडताना तुला त्रास झाला नाही, कारण तुला नात्यातून पटकन डिटॅच होता येतं. तुला बंधनं नको होती. अनेकदा तू तसं बोललाही होतास. पण मीच वेडी होते रे. मलाच गोष्टी कळल्या नाहीत. मी खूपच अटॅच होत गेले. मी तुझ्यावर प्रेम करते तसंच
तुझंही माझ्यावर खूप प्रेम आहे. माझ्याशिवाय तुझं पान हलणार नाही. तुला माझी खूप गरज आहे. आपल्या दोघांना एकमेकांची गरज आहे. अशा भ्रमात मी नातं रेटत राहिले. आणि अशाने झालं काय? ना तू खुश राहिलास ना मी. आयुष्याकडून तुझ्या अपेक्षा वेगळ्या होत्या, माझ्या वेगळ्या. त्यामुळे आपण दोघेही एकमेकांच्या अपेक्षा पूर्ण करू शकलो नाही. त्यात चूक कुणाचीच नव्हती. असं म्हणूया, दोन चांगली माणसं, स्वतंत्र आणि वेगळ्या विचारांची माणसं एका चुकीच्या वळणावर भेटली आणि मग जेव्हा त्यांची टक्कर होऊ लागली तेव्हा त्यांनी वळण बदललं. हे सगळं कळायला फार वेळ गेला. हे शहाणपण लगेच आलं नाही. वेगळं झाल्यानंतर मी खूप रडले, हरले. आयुष्यात आता पुढे काहीच नाही असं वाटू लागलं. माझ्या हक्काची फांदी माझ्याकडून सुटली असं वाटून निराश झाले. अशा वेळेस सावरणं कठीण होतं. पण म्हणतात ना, काळ रात्रीचा अंधार गडद जरी असला तरी कधीतरी पहाट होतेच. एखादा आशेचा किरण येतोच. खरं सांगू विवेक, आता असं वाटतंय त्यावेळेस वळण बदललं म्हणून आज योग्य वळणावर येऊन थांबले. नाहीतर माझ्याबरोबर तुझीही ससेहोलपट झाली असती. आणि आज योग्य वळणावर मला योग्य जोडीदार देखील मिळाला. ते ऐकताच विवेकच्या हातातला बुके गळून पडला. चेहऱ्यावर उष्ण हसू आणत तो म्हणाला, अरे कॉंग्रॅच्युलेशन्स. काय सांगतेस काय? कोण आहे तो? मी ओळखतो का? त्याने विचारलं. तसं हो तसं नाही. म्हणजे तू भेटलायस त्याला, पण ओळखत मात्र तेवढा नाहीस. ती म्हणाली. कोण? तो धडधडत्या हृदयाने विचारत होता. चिन्मय बेर्डे. पेठे सरांकडे भेटला होता ना. अरे तो लॉयर. माझ्या कॉलेजचा मित्र निघाला. त्यामुळेच मी सावरू शकले. खरं तर पेठे काकांकडे डिवोर्स होऊ नये म्हणून गेले होते, पण तिथेच आमचं जुळलं. चिन्मय तिथेच भेटला. आमची मैत्री झाली. त्याने समजावलं. नव्हे, त्यावेळेस त्याने सावरलं. तो म्हणाला होता, मेघना, एकतर्फी प्रेम हातात पकडलेल्या वाळूसारखं असतं. आपण जितकं जास्त ते घट्ट पकडत जातो तितकी ती वाळू हातातून निसटून जाते. कारण ती वाळू कोरडी असते. जिथे कोरडेपणा तिथे शुष्कपणा, तिथे ओलावा नाहीच. मग ती कोरडी वाळू असेल, कोरडी मनं किंवा कोरड्या भावना, कितीही घट्ट धरायचा प्रयत्न केला तरी त्या निसटून जाणारच. त्यावेळेस मला चिन्मयने खूप धीर दिला. कॉलेजमध्ये असताना आमची चांगली मैत्री होती. त्याला मी आवडायचे तेव्हा असं म्हणाला तो. पण मला नाही बुवा कधी कळलं. त्यावेळेस त्याच्या बाबतीत माझ्या मनात कदाचित कोरडेपणा असेल. पण आयुष्याच्या पुन्हा एका नव्या वळणावर येऊन आम्ही एकमेकांना भेटलो. खरं तर दुसऱ्यांदा नात्यात पडायची ना मला खूप भीती वाटत होती रे. पण त्याने समजावलं, धीर दिला. त्याचे आईबाबा माझ्या आईबाबांशी भेटले. आमचा चिन्मय खूप जबाबदार आहे. नात्यांची जबाबदारी त्याला कळते. त्याहून पलीकडे मेघनाला आम्ही मुलीसारखं जपू. तिची जबाबदारी आम्ही घेतोय असं त्याचे आईबाबा जेव्हा म्हणाले तेव्हा माझ्या आईबाबांना धीर आला आणि मलाही. मग ठरवलं, ओलावा असलेल्या या नात्याला एक चान्स द्यायला हवा. एवढं बोलून मग तिने दीर्घ उसासा टाकला. हे बघ, हे सगळं तुझ्याशी शेअर करायचं होतं. मुख्य म्हणजे फ्लॅटचे पेपर्स बनवून ठेवले आहेत आणि ही चावी ही द्यायची होती रे. फ्लॅट तुझ्या नावावर केला आहे. मला काही नको. ज्या नात्याची फांदी सुटली त्याच्यावर आता पुन्हा पुन्हा काय बसायचं? आज मागे वळून पाहताना असं वाटतंय, तेव्हा ती सुटली तेच बरं झालं. निदान बाहेरच्या उंच आकाशात उडण्याचं बळ आपल्या पंखात आहे हे तरी निदान मला कळलं. नाहीतर त्या फांदीला अगदी जखडून होते मी. मला असं वाटलेलं की मी त्या फांदीला पकडतेय. अरे पण नंतर कळलं की छे, त्या फांदीनेच उलटं मला जखडलेलं आहे. फांदी सुटली, पंखात बळ आलं. उंच उंच भरारी घेत राहिले. ऑफिसमध्ये प्रमोशन झालं, फॉरेन टूर झाली आणि आता स्वतःची फर्म काढणार आहे. तेव्हा तू अगदी बरोबर ओळखलं होतंस हां. खरंच आपल्यात काहीच कॉमन नव्हतं. योग्य वळणावर योग्य वेळेस आपण आपापली फांदी सोडली असं म्हणून तिने डोळे मिचकावले. हे घ्या मिस्टर विवेक, ही चावी, हे पेपर्स. फर्निचर वगैरे हलवलं नाही. तुला लागेल ते ठेव, बाकी काढून टाक. भांडी फार काही तुझ्या उपयोगाची नाहीत माहिती आहे मला. तेव्हा ती भांडी कामाला येणाऱ्या बाईंना देऊन टाकणार आहे. मग समोरच लावलेल्या त्या दोघांच्या फोटो फ्रेमकडे पाहत ती म्हणाली, बाकी अजून काय ठेवायचं आहे, काय काढायचं आहे, तू पाहून घे आता. मग तिने घड्याळाकडे पाहिलं. अरे बापरे,
उशीर झाला, मी निघते. चिन्मय वाट पाहत असेल ना माझी. ती उठलीसुद्धा. त्याच्या नजरेसमोरून गेली. सगळं मागे टाकून ती निघून गेली, कायमची. विवेक मात्र एकटा पडला. तोही कदाचित कायमचा. फांदी सोडणं आणि फांदी तोडणं, खूप फरक असतो यात. तोच फरक नेमका त्याला कळला नाही. कळला तेव्हा खूप उशीर झाला होता. तिने फांदी सोडली होती आणि त्याने मात्र ती तोडली होती. त्याने स्वतःचीच फांदी स्वतःच तोडली होती.